उद्धव ठाकरे विधान परिषदेची निवडणूक लढवण्यास तयार झाल्याची माहिती. ठाकरे उद्या अर्ज दाखल करण्याची शक्यता. ठाकरेंमुळे निवडणूक बिनविरोध होण्याचे चिन्ह. विधान परिषदेच्या उमेदवारीवरून शिवसेनेतच वाद. नीलम गोऱ्हे यांना पुन्हा विधान परिषदेवर पाठवण्यास पक्षांतर्गत विरोध. पुणे जिल्हा महिला आघाडीचं उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र. पक्षवाढीसाठी काहीही काम केलं नसल्याचा आरोप. विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची आज बैठक. इच्छुक उमेदवारांच्या नावांवर होणार चर्चा. सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत होणार बैठक. विधान परिषदेसाठी आमदार अमोल मिटकरी यांनी जय पवार यांचं नाव सुचवलं. घराणेशाही वाटली तर वाटू दे, मात्र दादांसारखाच हा चेहरा आश्वासक. मिटकरी यांची एक्सपोस्ट. शिवसेनेकडून बच्चू कडू यांना प्रहार पक्ष विलिनीकरणाची ऑफर. ऑफरबाबत बच्चू कडू यांनी एसएमएसद्वारे मागितलं. राज्यभरातील कार्यकर्त्यांचं मत. बच्चू कडूंच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष. रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्तीचा निर्णय पुढे ढकलला जाण्याची शक्यता. आजच्या बैठकीनंतर अंतिम निर्णय होणार. मुदत देऊ पण मुजोरी चालणार नाही, सरनाईकांचा इशारा. परप्रांतीयांची दादागिरी खपवून घेऊ नका, त्याला जशास तसं उत्तर द्या. रिक्षा टॅक्सी चालकांच्या संपावरून राज ठाकरेंचे मनसे पदाधिकाऱ्यांना आदेश. पुणे रेल्वे स्टेशनजवळ रुळावरून घसरलेला वंदे भारत ट्रेनचा डबा. मध्यरात्री 1 वाजता रुळावरून काढण्यात यश. मात्र अनेक रेल्वे गाड्यांचं वेळापत्रक कोलमडल्यानं प्रवाशांना मनस्ताप. मुंबईच्या महापौर बंगल्याच्या दुरुस्तीसाठी महापालिका 3 कोटी रुपये खर्च करणार. इटालियन मार्बल्ससाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च. प्रस्ताव आज स्थायी समितीसमोर सादर केला जाणार. देशासह राज्यात उष्णतेची लाट तीव्र. विदर्भात 6 जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तास उष्णतेची लाट कायम राहणार. तर राज्यात दोघांचा उष्माघातानं मृत्यू झाल्याचा संशय. प्रशांत आंबींचा आमदार संजय गायकवाड यांच्या घरावर मोर्चाचा इशारा. हजारो नागरिक करणार शिवाजी कोण होता या पुस्तकाचं वाचन. गायकवाडांच्या कार्यालयासह घरासमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त. शिवाजी कोण होता या पुस्तकावर बंदीसह पानसरेंवर मरणोत्तर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची आमदार संजय गायकवाड यांची अजब मागणी. गायकवाडांच्या नावानं जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेलं पत्र व्हायरल. दोन 2019 कणकवली सरकारी अधिकारी चिखलफेक प्रकरणी नितेश राणे दोषी. कोर्टानं सुनावला 1 महिन्याचा कारावास आणि 1 लाखांचा दंड. शिक्षेवर स्थगितीसाठी नितेश राणे घेणार हायकोर्टात धाव. कोल्हापुरात 15हून अधिक तरुणींवर प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार. अश्लील व्हिडिओ बनवून बदनामीची धमकी. लॉजवर नेऊन अत्याचार. 22 वर्षीय शाहिद समीर सनदीला अटक. हातकणंगलेच्या पुलाची शिरोलीमधली घटना. नाशिकच्या TCS कंपनीतील धर्मांतर प्रकरणामध्ये मलेशिया आणि मालेगाव कनेक्शन समोर. पीडित महिलेचं कथित नाव बदलून मलेशियातील इम्रान नावाच्या व्यक्तीकडे नोकरीसाठी पाठवण्याचा कट उघड. नाशिकच्या मेडिकल कॉलेजमध्ये लिफ्ट कोसळून जखमी झालेल्या महिला कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू. सुरक्षिततेतील हलगर्जीपणाचा संशय. एका निष्पाप जीवाच्या मृत्यूनं व्यवस्थेवर गंभीर प्रश्न.